2 दाती आहेत सध्या. त्यावेळेस फक्त 1.5 ते 2 महिने वय होते. जुनी वळवली आहेत ना, त्यांनी गाय भरून नेली त्याची. मोठं माप हे कशामुळे झालं तुम्हाला काय वाटतं की ह्याचं मागचं कारण काय आहे? प्रत्येक जण पैसा जाऊ दे म्हणते दादा, हा. वस्तू चांगलीच पाहिजे म्हणते. नमस्कार मंडळी. तर आज मी एक मोठ्या मापाचा खोंड पाहायला आलो. तिकोंडी वंशावळीतील हा खोंड आहे. त्या खोंडाबद्दल आज आपण माहिती बघणार आहे की त्याचा जन्म कुठं झाला, नंतर लहानपणापासून ते आत्तापर्यंत त्याचा सांभाळ वगैरे कसा करण्यात आला, या गोष्टी आपण आज मालकाकडून पाहूयात. नमस्कार मालक. नमस्कार. तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव सतीश अण्णा सोहनराव, राहणार हिवरगाव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 9860 04 75 40. तुमच्या दावणीला आता ही खोंड आहे. आता ह्याचं जर बघायला गेलं तर माप त्याच्या वयानुसार जे माप म्हणतात ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. होय. तर ह्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या ना, की म्हणजे लहानपणापासून ते आत्तापर्यंत कसा याचा प्रवास, म्हणजे कुठं जन्म झाला आणि तुमच्या दावणीला कसा आला आणि कधी आला? दादा म्हणजे गेल्या गुढीपाडव्याला, कालच्या गुढीपाडव्याला 2 वर्ष झाली मी घेऊन. त्यावेळेस फक्त 1.5 ते 2 महिने वय होते. 1.5 महिन्याचा होता त्यावेळेस. 1.5 महिन्याचा होता. कालच्या गुढीपाडव्याला 2 वर्ष आणि ती 1.5 महिना म्हणजे 25, 26 महिने, 27, 28 महिने चालू आहे आता सध्या. ह्याला वय ह्याचं जन्मापासून वय ह्याचं 28 महिने चालू आहे. दाताला कसा आहे आता? आता 2 दाती वय. आता तुम्ही म्हणताय की ह्याचा 28 महिने वय. दात बघा की 2 दाती आहेत सध्या. हो, 2 दात. आता तुम्ही म्हणता की ही 28 महिन्याचा आहे, 2 दाती. तर बाकीच्या बैलांमध्ये आणि याच्यामध्ये फरक काय आहे? काय वाटतं तुम्हाला? कसं आहे दादा, ह्याचं जन्मापासून तिकुंडी वंशावळीच्या बैलाचे चेहरा, तोंड, गळा, पल्ला सेम आज्यासारखा आहे, राजासारखा. हा. आणि बाकीच्या वासरापेक्षा ह्याचं हाईट लहानपणापासून हाड मोठा आहे. हा. आता हे मोठं माप हे कशामुळे झालं तुम्हाला काय वाटतं की ह्याचं मागचं कारण काय आहे की त्याच्यामुळे ह्याचं एवढं माप झालं? कसं आहे दादा, हे वंशावळ सुरुवातीपासून मोठ्या हाडाची, मोठ्या हाडाची पण देखणी पण. याचा आजोबा पंजोबापासून बघितलं तरी बी सगळी वंशावळ काढली. कसं आहे, वंशावळीत दोन्ही पण गाय आणि बैल दोन्ही पण चांगले असेल तर रिझल्ट चांगला मिळणार 100%. आता तुम्ही याचा सांभाळ कसा केला? दादा 1.5 महिन्याचा असताना आणला होता. आईला 2 टाइम खुराक देऊन भरपूर दूध, अगोदर 8-9 महिन्यापर्यंत गाई गाभणच घालवली नाही. चांगलं जन्मापासून 10-11 महिन्यापर्यंत दूध प्याला आईला. आणि परत वरलं थोडं म्हशीचं थोडं, ह्याचं शेळीचं थोडं असं करत पाजत ह्याला काही कमी पडू दिलं नाही मला. मला जर माझ्या दावणीला जर एक मोठ्या मापाचं तयार करायचं असं, तर याच्यासाठी मला काय काय करावं लागेल? काय नाही दादा, हे जे आहे पण आपलं, जर तुम्ही आता ह्याच्याकडे गाय भरणार आहे, ती गाय पण जरा जातीतली पाहिजे. आणि हे जी पैदास बघा तुम्ही पुढल्या वर्षी, मी सांगत नाही, बघितल्यावर तुम्ही म्हणसाल पुढल्या वर्षी पैदास ह्याची लांबार, उभार, मोठेपणा, देखणेपणा 1 नंबर पडणार. आता ह्याचे तुम्ही काय काय वैशिष्ट्य सांगाल, म्हणजे काय काय या वळूमध्ये काय काय अशा गोष्टी आहेत की त्या बघून लोकांनी त्या भराव्या? ह्याचं तोंड, ही नाकाची नळी, त्याचं कान कावळी, शिंग, घोड्यासारखा गळा, कांबळ तर अजिबातच नाही या जातीला. थोडं या जातीला फक्त फाउंडेशन थोडं मागं, जातीला म्हणण्यापेक्षा या बैलाला झाले. माझ्या दुसऱ्या बैलाला आहे, एक ह्या जातीतला बैल आहे, त्याच्यासारखं फाउंडेशन आता तिकुंडी लाईन कुठल्या बैलाला नाही. ह्याच्या फाउंडेशन मध्ये काय झालं म्हणलं तुम्ही? थोडं फॉस्फरसची कमतरता. जाता लहानपणापासून जरा ट्रीटमेंट दिलं असतं ना, काय झालं नसतं. माझ्या हातूनच म्हणजे मी मोकळं सोडले, मी काय होतंय असं म्हणण्यात. या खाण्यात आता सध्या नाही, जनावरांचं खाण्यातच त्यांना घटक जे पहिल्यासारखं मिळत नाहीत, त्यामुळं ते फॉस्फरसची कमतरता जाणवू लागली. त्याच्यामुळे काय झालं तुम्हाला काय वाटतं? मागल्या पायात थोडं प्रॉब्लेम, म्हणजे मोठीत लंब मारतय माझं आहे. आता मी आता मारतय सध्या. लहानपणापासून हे काही जन्मताच नाही ना, फक्त एक वर्षानंतर झाल्यानंतर थोडं होत
परत जरा जास्त झालं. हं. म्हणजे तुम्ही काय एक्स्ट्रा केलं का त्याला? तर माझ्यातनं थोडी चूक झाली थोडी. हं. करायला नको होतं झालंय आता ती काय. हा, कोण असं होतंय तसं होतंय म्हणण्यात करण्यात हा. थोडं जरा ऐकलं का हे बायबल होईल असं वाटतंय ना माणसाला हा, काहीतरी केलं काहीतरी जरा. वेगळं. पण त्यात जरा जास्त झालं ते. हा. करायला नको होतं. झालंय तर झालेल्या गोष्टीला काय झालं. फक्त वळूवरतीच नाहीये की हा ह्या वळूचा खोंड आहे म्हणून तो पुढे जाऊन असं होईल असं नाही. बरोबर आहे. आई पण चांगलीच पाहिजे दादा ती. हा, हम्म. म्हणजे आई पण तशीच देखणी पाहिजे किंवा आई पण त्याच जातीची पाहिजे ज्या होय. जातीची आपण वळू भरतो. बरोबर आहे. आई पण आता गया चांगलेच लोक प्रत्येक जण पैसा जाऊ दे म्हणते दादा. हा, वस्तू चांगलीच पाहिजे म्हणते प्रत्येकाकडे आता तेच झाले. हा, वस्तू एक टॉप लेवलची जाऊ द्या. कालवड घेऊ खोंड घेऊ हा. प्रत्येक जण फोन जातीवंतच करते. हा, पाहिजे. क्वालिटीची वस्तू पाहिजे म्हणते. आता लोकांना दावणीला एक खिल्लार असणं म्हणजे एक अभिमान झाला. अभिमान झाला. हा, पैशाकडे बघत नाहीत पण आता दावणीला सध्या आपल्या भागात पुणे कराड हा, सांगली हा. या भागात कालवडी चांगल्या चालले. चालेल. लोक बरेच रेट लावून नेले. हा. काय काय 5-5, 6-6 महिन्याची लाखाच्या 1.25 लाखाला 1.5 लाखाला कालवडी चालली. तर अगोदर असा काळ होता की कालवड असेल किंवा गाई असेल असे सांभाळायला द्यायची. देत होती. हा, होय. आता असा काळ आहे की ती विकत सुद्धा मिळत नाही. विकत सुद्धा भेटत नाही. हा, शॉर्टेज झालंय. कसं आहे मधल्या काळात मध्ये एक 4-5 वर्षापूर्वी काळात त्याच्या अगोदरच्या काळात एक 10 वर्ष का नाही. हट 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 10 वर्षात मागल्या एक 10-15 वर्षात बरंच खिलार संपत आलत. कोणी विचारत नव्हतं बाजारात जास्त नव्हतं. पण आता खिल्लारला सगळ्यात जास्त मागणी आली. खिलार गाय पासून गोमूत्र शेण त्याच पिकासाठी बी एक नंबर आहे दादा. त्यासाठी लोक त्या क्षेत्राकडे लेवल. सेंद्रिय खत एक नंबर. रासायनिक खताकडे लोक त्यामुळे तर ही नवं जनावरांचं बी माणसाचं बी सगळं ही व्हायला. बरोबर आहे. गाई वळूकडूनच भरली पाहिजे असं लोकांना काय. बरोबर आहे की कुठला बी वळू भरा खरं वळू भरा बघून भरा तुमच्या ह्यानं दादा. हा, जेणेकरून बैल वासरू उद्या चांगलं पडलं पाहिजे. हा, 4 पैसे मिळाले पाहिजे. शेतकऱ्याला सुद्धा चांगलं झालं पाहिजे. त्या हिशोबानं भरायला पाहिजे. माझं जर चांगलं असं नाही. बैल आहेत चांगली बघून लोकांनी जे येते ना जे त्या चॉईसनं भरा. फक्त सिमेंट्सवर अजिबात भरा देऊ नका. वासरू सिमेंट्सवरलं कसला आहे काय कोणालाच असा रिझल्ट तर भेटणार. रिझल्ट अजिबात असला कुठला सिमेंट्सवरलं भेटतो नाही भेटत. किती जीव लावता ह्याला. ह्याला काय सकाळ संध्याकाळ हाताने चालायला लागते दादा सगळं. होय. ते असं खाली पाठीत ठेवलं तर खात नाही. नाही त्याला उंचीचं काहीतरी म्हणलं ना तुम्ही. जरा हाईट ज्यादा आहे. गळा थोडं म्हणजे हाईट ज्यादा वरल्यामुळे वैरण सुद्धा खायला ही जबाबदार होते. खाली कट्टा करायला लागतो दादा. कट्ट्यावर तुम्ही त्याला कट्ट्यावर वैरण पाणी करून करायला लागतं हाईट ज्यादा झाल्यामुळे. ती नव्ह हाईट ज्यादा वरल्यामुळेच खाताना सुद्धा पायाला हे होते त्रास होतो. चेहरा लय छान आहे. चेहरा तोंड बी आहे. शिंग बी लय लहान आहे बाबा. बारीक का गोल असं. आता तुमच्या दावणीला आता हे खिल्लार कधीपासून आहे. खिलार दादा आता माझ्याकडे आता मी लग्नाच्या अगोदर 1-2-3 वर्षापासून माझ्याकडे बैल म्हणजे आता माझ्या लग्नाला 19 वर्ष झाली. आता 22 वर्ष झालं मी वळू क्षेत्रात आहे. 22 वर्ष झाली. तर 22 वर्षात तुमच्या दावणीला आतापर्यंत किती वळू आले. कुठल्या ह्याच्या जे आले म्हणजे कसं किती सांभाळले तुम्ही आतापर्यंत. माझ्या एक 15-16 बैल झालेत दादा. त्यात ते कोंडी वंशावळीचे एक 5-6 झालेत. त्यातली म्हणजे तुमचा सुरुवातीचा कोंडी वंशावळ सुरुवातीला जे राजा घेतला म्हणजे आदत असतानाच राजा मी घेतला होता. काय कारणामुळं मी 6 महिने माझ्या दावणीला होता. एक 80 गाई भरली माझ्याजवळ. दात लावल्यानंतर 1-2 महिने होता. 2 महिने 80 गाई भरली. जरा आजारी पडायला आल्यामुळे मी भिवून ज्याच्या कोंडा आणला त्याला हरगुरी अशोकला देऊन टाकला. त्याच वासरू ही इथं त्या 70-80 गायात गाव गेले. त्या गायात तिथं हाजाप्रमाणे जन्मलं होतं. ते शेंगमोड बैल तो आणि आपला ती लहान असतानाच 5 महिन्यात असतानाच घेतलं. सध्या त्या बैलानं आम्हाला भरपूर मिळवून दिला आणि तेव्हापासून मी ती कुंडी लाईन दारात 1-2 बैल तेव्हापासून दारात आहेच दादा.
म्हणजे तुम्हाला तिकोंडी लाईन तेव्हा पाहिजे असं त्या बैलांनी नाव बी केलंय आपलं दादा. हा. तुमचा सगळ्यात सुरुवातीचा म्हणजे आता कसं म्हणतो आपण वयात आल्यानंतर जो नाद लागतो तसा तुम्हाला खिल्लारचा नाद लागला. होय. तर त्यावेळेस तुमचा आठवणीतला कुठला बैल आहे की तुमच्या दावणीला तो होऊन गेला आणि तो तुम्हाला कधी विसरणार नाही असा? असा अकलूजून एक बैल आणला होता दादा, गोडशे सर बाबासाहेब गोडशे म्हणून आहेत, त्यांच्याकडून एक बैल आणला होता सुरुवातीला. म्हणजे सुरुवातीला आमच्याकडे अगोदर घरच्या गाईचा बैल पळत पळत आम्ही हे करत होतो. एकाच सुरुवातीला तोच बैल घेतला. त्या बैलानं असं एवढं आम्हाला म्हणजे माणसात आणलं, जर यात्रेवर नेला तर अंग फुगवूनच बैल असं सारत होता. बैल मिडियमच होता, लय मोठा बी नव्हता आणि लय बारका बी नव्हता, फक्त मैसुरी क्रॉसमध्ये असले बैल होता. बैला लय लांब काही वाटलं त्याला. तेव्हापासून जे नाद लागला खिलारचा भरपूर, त्या बैलानं नाद लावला भरपूर. जातीवंतपणा म्हणजे नक्की काय बघायचं बरं? आता मला जर खोंड घ्यायचा म्हटलं तर काय बघितलं तर असं वाटतंय की ते पुढं जाऊन ही अशी वस्तू तयार होईल माझ्या दावणीला. दादा ही तोड, नाकाई नळी, गळा, काम अजिबात कातन, शिंग बारीक, बेललेली शिंग पाहिजे असं. आता हे शिंगाला जर बघितलं शरीर तर तुम्ही शिंगाला फक्त तेल लावले, तेल तर पुसलं सोनं. कधीपर्यंत शिंगाला काहीच म्हणजे काहीच पुसायचं नाही, काय नाही, फक्त तेल लावायचं? कुठल्या वयापर्यंत काय वाटतं तुम्हाला? कसं आहे दादा, दात जोळीपर्यंत लावते, कोण कोण काय जोळीपर्यंत लावते, कोण लावत नाही ती. तसं काय नाही त्याचं. अनुवंशिकता शिंग वाढला काय वाढतं, एखाद्याचं वाढतं, एखाद्याचं वाढत बी नाही. तुम्ही तेल लावा नाही तर काय बी करा. हा, बैलाला मोठं करणं ह्याच्यात सांभाळणीमध्ये काय असतं का की अशी जर आपण सांभाळणी केली तर सामान्य बैल सुद्धा त्याचं माप वगैरे होईल, त्याची तब्येत वगैरे चांगली होईल, असं काय असतं का? सांभाळलं बी पाहिजे बैलाला दादा, आणि त्याचं असताना बी अनुवंशिकता बी त्यात हाडात मोठेपणा पाहिजेच. म्हणजे त्याचं माणसासारखंच जनावरांचं आई वडील पण तसेच पाहिजेच. होय. आता ह्याचा जो वडील आहे तो पाखऱ्या, तो 1.5 महिन्यापूर्वी शिरसानाला ऐकला मी, आणला होता त्यांच्या त्या भागातनच दिला, पण त्या भागातच त्यांच्याकडे. ही चार मी 2च बैल ठेवतोय दादा दारात, चालू कंटिन्यू 2, सोन्या आणि ही आता सध्या ही चालू केल्यामुळे पाखरे ऐकली. आता याच्या चालू करून किती दिवस झाले? चालू करून झालं की 3-3.5 महिने झालं. होय. आता 80-85 काही झाली आहे. म्हणजे ज्याला माप पाहिजे, जात पाहिजे, तो 100% हा सिलेक्ट. कोणाला तो आवडतोय, कोणाला हे आवडतोय. सध्या रिझल्ट दादा पुढल्या वर्षी तुम्हाला कळलंच. मी काय आता मी म्हणण्यापेक्षा रिझल्ट झाल्यानंतर तुम्ही म्हणला की हे पायाचं जे आहे ते जन्मता नाहीये. नाही जन्मता नाही. गेल्या वर्षी तुम्ही जालता व्हिडिओ करायला, त्यावेळेस बघितलेलं मी, त्यावेळेस काय नव्हतं. आता जरा जास्त दिसतंय ते. जसं वय वाढेल तसं कसं होतंय, फॉस्फरसची कमतरता ज्या मी त्यावेळेस जर ठेवलं असतं कंटिन्यू, व्हिटॅमिन E3 फॉस्फरसची घटक जे औषध आहेत ते, फॉस्फरस तेवढं कमी पडू दिलं नाही, नाही काय होत नाही वासाला. आता जर हे आता आम्हाला कळालं, कोण गाय भरायला आलं तर त्याच्या मनात शंका राहील का त्याच्याबद्दल की त्याचा पाय तसा झाला? एखाद्याच्या राहते तसं काय नाही. एखादा माणूस असं म्हणतोयस असं होईल म्हणून ते भिवून धावतोय, एखादा धाडस करून धावतोय, त्याचं काय धावतोयस. पण तुमचं काय म्हणणं आहे की जर सपोज कोणी जर 90% धावतीत लागत, 10% लोक जरा थोडं हे करतात. जुनी वळवली आहेत ना, त्यांनी गाय भरून नेली त्याच्यात. होय. त्याच्यातलं एखाद्या दुसऱ्याचं असं म्हणजे ज्यांनी गाय भरून नेली असं नाव आपला लमनबाईचा बैल म्हणतो ती. हो. लमनबाईच्या मालकांना येऊन गाय कालवडे ह्याच्या भरून नेली. आता ते 2.5-3 महिने झाले. कोंड चालू केला त्यावेळेस भरली होती. असे आहेत 1-4-5 जणांनी वळवली नेली ती. होय. अनेक बिलही उत्सुक आहेत. सध्या दादा ह्याच्या वयात गळा, तोंड, शेंग, पल्ला एवढ्या वेळात, आणि कातन, नाकाई नळी, चेहरा बिरा 1 नंबर आहे. तो समोर येऊन ज्याने बघितलंय त्याला ते समजलं. होय. आता ज्यांनी गाय भरून नेल्यात किंवा जे गाय भरायला येणार आहेत ह्याच्याकडे, त्यांना हे असं नाही व्हावं याच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांना? हाय दादा, आता अनुभवी डॉक्टरचा सल्ला घेतलाय मी, पण त्यांनी पण घ्यावं. व्यवसाय जन्मताच हा वासरू मोठा असेल, त्या वासराला कंटिन्यू मी म्हणते 2-3 महिने झाल्यानंतर थोडं फॉस्फरसचे घटक, व्हिटॅमिन E3 ही इंजेक्शन, फॉस्फरसचं पावडर आहे, थोडं आहारातनं थोडं द्यावं.
म्हणजे जर कोणाच्या काय जमणार? दावणीला जर वासरू पडलं. आहेत बरेच जणांना आता वासर कालवडी बिलवडी नेले त्या. हा उमेश शिंदे एक आहे आपला ह्याचा. हा त्यांनी कालवड नेली आपल्या पाखऱ्याची. हा सध्या कालवड लई टॉपची आहे. आता पुढल्या वर्षी कालवड ती एक नंबरच होणार. त्यानं ट्रीटमेंट चालू ठेवले आता सध्या. हा. मग कालवडीचं भरपूर आहे. म्हणजे ज्या वेळेस मी मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस आणि आता जर बघितलं, जर ह्याचं जर माप बघितलं तर असा साहिदाती बैल जो असतो त्या मापात ह्याचं माप दिसतंय. आहेत दादा आता सायदा ती बैल जुळलेली बैल सुद्धा दादा जातात नेला तर बैल बारकी दिसते त्याच्याजवळ हा आता सध्या. म्हणजे तुम्हाला जर बघायला गेलं तर एक तुमच्या दावणीला माप पण आहे, जातीवंतपणा पण आहे. होय होय हाय आता हाय दोन्ही बी आहेत. ते पण बैल चांगला आहे आणि फुल चालतोय शिंगवाकडा बैल आहे ना. सध्या ते बैल तो बैल असेपर्यंत जाता खरं त्या बैलानं आमच्या दारात शिंगवाकड्या बैलानं शेवटपर्यंत तुम्ही त्याला विसरणार नाही. भरपूर गाय धावल्या त्यानं कडेपर्यंत शेवटपर्यंत विसरणार बी नाही आणि दारात ऐकणार बी नाही. तो दारातच त्याला शेवटपर्यंत ठेवणार. म्हणजे तुमचं नाव केलं शिंगवाकड्या बैलानं त्यांनीच केलं आणि गाय पण फुल धावले.